सर्वांना बोलव याबद्दल धन्यवाद। मीरा भाईंदरमध्ये ईस्ट वेस्ट फाउंडेशन ही संस्था गेल्या 18 वर्षापासून समाजसेवाचे कार्य करत आहे। गणेश उत्सव असतील, गरजू मुलांचा विद्यार्थ्यांचं फीचा विषय असेल, हॉस्पिटलमध्ये उपचाराला मदत करण्याचा विषय असेल, स्पोर्ट्स असतील किंवा वेळोवेळी जे शहराला गरज असेल त्यामध्ये सहभागी होऊन नागरिकांचा या शहराच्या लोकांची म्हणजे कसं त्याला हातभार देतात त्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते। त्याचसोबत या संस्थाच्या माध्यमातून अंदाजे करोडो रुपयाची राशी गोरगरीब गरजू लोकांना दिली जाते, त्यांना मदत केली जाते। मदत ज्याला केली त्याचं नाव कधी आमचं संस्थाचं आहे की त्या व्यक्तीला ओपन करायचं नाही किंवा त्या व्यक्तीची अशी कमतरता दाखवायची नाही म्हणून कधी अजून त्याचा इव्हेंट करत नाही की ह्याला मदत केली की त्याला मदत केली। ही मदत एक भावनापूर्वक असते आणि ही गोपनीय असते, काही पब्लिसिटी नसते म्हणून तो काय विचार विशेष कधी आला नाही की कधी काय झालं माहीतच नाही। परंतु काही कार्यक्रम सार्वजनिक असतात, मग ते गणेशोत्सव असतील, कोविडमध्ये खिचडी वाटपचा कार्यक्रम असतील, मेडिकल कॅम्प असतील, जे काय असतील, ब्लड डोनेशन कॅम्प असतील, याच धर्ती आपण सर्वांना माहीत असेल की लोटस नवरात्री ईस्ट वेस्ट फाउंडेशन मार्फत साजरी केली जाते। यावेळी सुद्धा मोठ्या उत्साहाने लोटस नवरात्री ही साजरी केली जाणार आहे। दरवेळी जे कलाकार असतात ते मुसाफाईक म्हणून असतात, पण आता यावेळी आता नवीन तरुण तडफदार युवा हॅरी नाकू हे गुजरातचे सुप्रसिद्ध यूथ आहे, त्याला यूथ मोठ्या प्रमाणात फॉलो करतात आहे। ते 9 दिवस या ठिकाणी आता नवरात्र उत्सवमध्ये संगीत असेल, म्युझिक असेल, त्यांचा माध्यम मिळेल तर ते मुख्य कलाकार ते आहे हॅरी म्हणून। तर हे कार्यक्रम आम्ही आता 3 तारखेपासून ते 12 तारखेपर्यंत यावेळी नवरात्र उत्सव साजरा करणार आहे। दसऱ्यापर्यंत असतो, परत 10 दिवस असतो, परंतु यावेळी आम्ही 9 दिवसच करणार आहे कारण दसऱ्याच्या दिवशी यासाठी आम्हाला करता येत नाही। त्याच लागोपाठ 13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर म्हणजे एका दिवसाचा गॅप, यासाठी डेकोरेशनमध्ये काही चेंजेस असतील, व्यवस्थामध्ये चेंजेस। आपल्या मीरा भाईंदरमध्ये मोठी भागवत कथाचं आयोजन केले जाते। आपण ऐकलं असेल की सुप्रसिद्ध कथाकार आहेत जया किशोरीजी, त्याचं वर्ल्ड वाईड फॉलोअर आहे, त्यांची संख्या पण खूप मोठी असते, त्यांचे भक्तगणी त्यांचं फॉलोअर खूप मोठ्या प्रमाणात आहे, ते त्याला मानतात। तर त्याच प्रांगणामध्ये आम्ही 13 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबरपर्यंत भागवत कथाचं आयोजन सुद्धा केलेलं आहे। तर आपल्या माध्यमातून हे या शहरातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावं। पासेस सिस्टम केलेली आहे, ज्या की ते पासेस मोफत आहे, फ्री आहे, परंतु कोणाची असुविधा होऊ नये, इकडे तिकडे गर्दी होऊ नये म्हणून ते लिमिटेड पासेस आहेत। त्या पासेस QR कोड प्रमाणे अवेलेबल आहेत, ते पासेस प्रमाणे ते ॲप्लिकेशन करू शकतात। त्यांना 1 पाहिजे तरी 10 पाहिजे तरी 15 पाहिजे तरी 50 पाहिजे तरी जे येणारे लोक आहेत त्यांना पासेस मिळणार, फ्री मिळणार, त्यांची व्यवस्था त्याप्रमाणे केली जाईल जेवढे पासेस आम्ही देणार। तर या सर्व मोठ्या प्रमाणात हे उत्सव साजरा होणार आहे। नवरात्री प्लस भागवत कथाचं हे आयोजन केलं गेलेलं आहे।